तिसरी माळ. आजचं आईचं रूप आहे ते चंद्रघंटेच्या रूपात आहे. आता आजचा रंग सुद्धा निळा आहे. आता हा निळा कशाचं प्रतीक आहे तर निळा स्थैर्याचं प्रतीक आहे. हे शांततेचं प्रतीक आहे निळा रंग, किंवा निळा रंग हे स्थिरतेचं प्रतीक आहे. आजची आईचं जे रूप आहे चंद्रघंटा, हे चंद्रघंटा नाव कसं पडलं असेल तर आपण आजचं आईचं जे रूप आहे त्याचं जर निरीक्षण केलं तर आईचं जे कपाळ आहे त्याच्यावर अर्धगोलाकार असा चंद्र आहे आणि तो चंद्र घंटेच्या आकारात दिसतोय, घंटेच्या स्वरूपात दिसतोय, म्हणून तिला चंद्रघंटा असं नाव पडलेलं आहे. आता आई हिचं हे रूप सुंदर विलोभनीय आहे. अतिशय विलोभनीय असं रूप असून ती सिंहासनावर बसलेली आहे, सिंहावर बसलेली आहे आणि युद्धासाठीही ती तयार असलेली असं तिचं रूप दिसतंय चंद्रघंटा रूपात आईचं जे आहे ते. निळा रंग आहे. त्याच्यानंतर निळ्या गोष्टी किंवा निळ्या वस्तू, निळी साडी किंवा निळ्या बांगड्या असं देवीचं जे पूजेचं सामान असतं ते तुम्ही आजच्या दिवशी देवीला अर्पण करू शकता. आजच्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवायचा असेल तर दूध किंवा दुधापासून बनवलेले कुठलेही पदार्थ आजच्या दिवशी देवीला प्रिय आहेत. त्याच्यामुळे तुम्ही दूध साखर म्हणा किंवा दुधापासून बनवलेले पेढे, बर्फी, असं दुधापासून काहीही बनवलेलं, अगदी तुम्हाला शक्य नसेल तर नुसतं दूध साखर ठेवलं देवी पुढे तरी देवी प्रसन्न होते. देवीला असं काही नाहीये की तुम्हाला बाजारातून जाऊन तुम्ही मिठाईच आणा आणि तरच देवी प्रसन्न होते, असं काही नाहीये. देवीला 10 हात आहेत आणि हे 10 हात ना शस्त्र आणि बाण या सगळ्यांनी विभूषित असं हे देवीचे 10 हात आहेत. ही युद्धासाठी सज्ज आहे, म्हणजे कधीही युद्ध होईल आणि त्याच्यासाठी ही सज्ज असलेली देवी आहे. पण हिच्या डोळ्यात शांतता आहे. समोरचा जो भक्त आहे भक्तांवर हिची नजर आहे. भक्तांचं कल्याण होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणारी अशी ही चंद्रघंटा. असं हे विलोभनीय रूप असून आजचा रंग सुद्धा निळा आहे.